स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाउज पीसवरती खूप सुंदर अशी गळ्याची डिझाईन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, इथे ग्रीन कलरचा थोडंसं गोल्डन कॉम्बिनेशन असलेला मी ब्लाउज पीस घेतलेला आहे। तर याचं मी उंची आणि मोंढा कट करून घेतलेला आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचा गळा आपण आता कट करून घेणार आहोत। तर तुम्ही पण याच पद्धतीने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। तर बघा, ब्लाऊजचं मेजरमेंट उंची होती 12.5, त्यामध्ये 1 इंच 13.5 घेतलंय। 28 साईजचा ब्लाऊज आहे हा। इथे शोल्डर घेतलेला आहे 3 आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25। ओके, 28 साईजचा आहे त्यामुळे। आणि मोंढा घेतलेला आहे 5चा आणि खालच्या साईडने मी गळा रुंदी थोडी जास्त घेतलेली आहे, खालून ब्रॉड व्हावं यासाठी। अशा पद्धतीने शेप ड्रॉ केलाय। तर याला आता आपण कट करून घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने आखलेला आहे त्याच पद्धतीने आकार कट करायचा आहे। यामध्ये आपण छोटे छोटे नॉट्स लावून खूप सुंदर अशी याची डिझाईन बनवून घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित जे कोने आहेत त्या कट झाले पाहिजेत आणि स्टिच करताना पण ते आपण व्यवस्थित स्टिच करणार आहोत। ओके, तर हे बघा, अशा पद्धतीने गळ्याचा आकार इथे रेडी झालेला आहे। तर याला आता आपण ब्लाऊज पीसवरती स्टिच करून घेणार आहोत। तर इथे ब्लाऊज पीसच्या गळ्याचा जो आकार आहे तो आपण कधी कट करत नाही, स्टिच केल्यानंतर करतो, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला शिवताना कम्फर्टेबल शिवता येईल यासाठी। ठीक आहे, तर इथे मी सरळ ब्लाऊज पीसवरती अस्तरचं कापड ठेवलेलं आहे। तर याला आता आपण स्टिच करून घेणार आहोत। तर हलू नये यासाठी मी याला पिना लावून व्यवस्थित सिक्युअर करून घेत आहे, जेणेकरून कम्फर्टेबली आपण याला स्टिच करू शकतो। ठीक आहे, तर हे बघा, तुम्ही पिना लावून घेतल्या। तर आता गळ्याची जी मधली रुंदी आहे ती चेक करायची, जास्त व्हायला नको। ठीक आहे, तर यानंतर 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत जो आपण कट केलेला गळा आहे त्याच्या एकदम कडेकडने सारखंच मार्जिन पकडत स्टिच करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार। अगदी व्यवस्थित जिथे कोणा आहे तिथे खाली सुई ठेवायची आणि मग पुढे कंटिन्यू करायचे। खाली सुई ठेवल्यामुळे व्यवस्थित जो कोणा आहे त्याचा शेप तिथे छानपैकी येतो। ठीक आहे, तर हे बघा, इथे अशा पद्धतीने सुई खाली ठेवायची आणि मग परत पुन्हा त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मार्जिन सेमच ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जो शेप ड्रॉ केलेला आहे, कट केलेला आहे, त्याच शेपमध्ये आपला गळा रेडी होणार आहे। ठीक आहे, तर अगदी व्यवस्थित हळूवारपणे स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यावरती डबल शिलाई पण देऊन घेऊ शकता। ठीक आहे, तर याला आता आपण मधून कट करून घेणार आहोत, म्हणजे जे ब्लाऊज पीसचं कापड आहे एक्स्ट्राचं यामध्ये त्याला कट करून घेणार आहोत मधून। हे बघा, अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने आणि मग गळ्याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपण तो पलटी केल्याच्या नंतर आहे ते शेप बाहेर व्यवस्थित निघतील। तर हे बघा, अगदी मी व्यवस्थित कडेकडेने कट करून घेत आहे त्याला आणि आता त्याला छोटे छोटे हे बघा अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल। तर बघा, अगदी 1/2 इंच एवढंच मार्जिन घेतलेलं आहे मी स्टिच करताना। सगळीकडे सेमच पकडलंय, जेणेकरून जो गळ्याचा शेप आहे तसाच रेडी होईल। ठीक आहे, तर इथे मी पिना रिमूव्ह केल्यात। तर याला आता आपण कमरेच्या साईडने पण लगेच शिलाई देऊन घेऊयात, जेणेकरून आपल्याला कमरपट्टी एक्स्ट्रा जोडण्याची गरज पडणार नाही। तर खालच्या साईडने व्यवस्थित जेवढं मार्जिन सोडलंय तेवढं मार्जिन पकडत स्टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे। यानंतर याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने जे टोक होते आपल्या आकारामधले ते बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर हे बघा, हे अशा पद्धतीने ते बाहेर व्यवस्थित आल्याशिवाय गळ्याचं लूक व्यवस्थित येणार नाहीये। त्यामुळे व्यवस्थित त्यांना अगोदर काढून घ्यायचे टोकदार वस्तूच्या सहाय्याने आणि मग त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर खूप सुंदर डिझाईन आहे ही। तर फक्त आपल्याला ती थोडी हळुवारपणे व्यवस्थित करायची आहे, जेणेकरून जो गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित राहील। ठीक आहे, तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम गळ्याच्या कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे आता दाब शिलाई, आणि आकार आहे तसाच इथे रेडी होईल याची काळजी घ्यायची। तर हे बघा, इथे टोक आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि पुढे कंटिन्यू करायचं आहे। ठीक आहे, तर हे बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित जिथे कोणा बाहेर आलेला नाही तिथे व्यवस्थित टोकदार वस्तू घालून बाहेर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून गळ्याचं लूक व्यवस्थित येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण गळ्यावरती शिलाई देऊन व्यवस्थित त्याला लॉक करून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने आता आपण कमरेच्या साईडने पण लॉक करून घेणार आहोत दाब शिलाई देऊन आणि मग आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अस्तरला जॉईन करून कट करून घेणार आहोत। ठीक आहे, तर हे बघा, मी कमरेच्या साईडने पण व्यवस्थित दाब शिलाई देऊन घेत आहे, कुठे काही गोळा होऊ द्यायचं नाही याची काळजी घ्या। हे बघा, अशा पद्धतीने आणि कडेने आपण लगेच अस्तरला ते ब्लाऊज पीसचं कापड लॉक करून घेणार आहोत आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत।
तर दोन्ही साईडने मी त्याला व्यवस्थित लॉक करून घेतलंय. तर आता आपण ते कट करून घेणार आहोत. तर कट करताना अगदी व्यवस्थित कट करायचं आहे, एकदम तंतोतंतपणे कट करायचं. इथे जे धागे निघत आहेत यासाठी मी शोल्डर बसलं जे आहे शोल्डर जवळचं ते कट केलेलं नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने गळ्याचा आकार आपला रेडी झालेला आहे. व्यवस्थित शेप जो आहे तो जसा कट केला तर त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे. तर आता इथे आपण टक्स टाकून घेणार आहोत. तर इथे बरोबर सेंटरमधून आडवा 4चा आणि उभा 4चा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित आखून घ्यायचे आणि टक्स टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच एवढं मार्जिन धरायचं आणि वरती कमी कमी करत जायचं आहे. अगोदर रफ करायचं खाली आणि एंडिंगला पण व्यवस्थित रफ करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो टक्स निसटणार नाही. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे आणि खाली लॉक करून घ्यायचे. तर इथे टक्स टाकून झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये लावण्यासाठी नॉट बनवून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा व्यवस्थित असा गळ्याचा लुक आलेला आहे. तुम्ही अजून खोलून गळ्याचा आकार घेतला तर आणखीन छान तो रेडी होणार. तर यानंतर आता आपण मध्ये नॉट्स लावणार आहोत. त्यासाठी मी ब्लाऊज पीसमधील साईडची जी प्लेन पट्टी येत असते ती कट करून घेतलेली आहे. तर त्यापासून आता आपण नॉट्स बनवून घेणार आहोत. तर हे बघा 1 इंचाची मी इथे पट्टी घेतली. तर हिला आता आपण व्यवस्थितपणे फोल्ड करून नॉट बनवून घेणार आहोत. तर हे बघा एकदम मधोमध फोल्ड करायचं आहे तिला आणि इकडच्या साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवत शिलाई देऊन घ्यायची, लॉक करून घ्यायचं तिला व्यवस्थित आणि दुसऱ्या साईडने पण बरोबर सेंटरमधून फोल्ड करायचं आहे त्या पट्टीला आणि मग जे कोणे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून कडेने पण धागे निघणार नाहीत अशा पद्धतीने आपण ही पट्टी बनवून घेणार आहोत. तर आता काय करायचंय, एकदम जे मधून फोल्ड केलं होतं त्याच्या साईडने एका साईडने ओपन होतं ना, तर त्यावरती एक लाईन एवढी मार्जिन ठेवत शिलाई देऊन घ्यायची आणि एक एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आता या पट्टीला एकदा फोल्ड करायचे पाव इंच आणि पुन्हा एकदा पाव इंच. हे बघा अशा पद्धतीने आणि मग मधून शिलाई देऊन तिला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा पाव इंच फोल्ड करायचे आणि मग पुन्हा एकदा पाव इंच असं फोल्ड करायचे आणि मग एकदम मधोमध अशी शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा मी आता बनवून दाखवते तुम्हाला. तर एकदम सेंटरमधून मी ती शिलाई घेत आहे, जेणेकरून जे आपण फोल्ड केलेलं आहे ते निघणार नाही. तर हे बघा पाव इंच आणि मग पुन्हा एकदा पाव इंच. तर इथे पट्टी बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी जवळून कशा पद्धतीने बनलेली आहे ती. तर हे बघा अशा पद्धतीने ते थोडेफार एक्स्ट्राचे धागे बाहेर निघलेत फोल्ड केल्यावरती, ते मी कट करून घेतलेत. तर एकदम फिनिशिंग सहित आपली चारही बाजूने पट्टी रेडी झालेली आहे. तर हे बघा आता जे गळ्याचा जो आकार आहे, जिथे पहिला कोणा बाहेर आलेला आहे तिथे आपण ती पट्टी लावून घेणार आहोत. पट्टी लावताना पण काय काळजी घ्यायची आहे, एकदम टाईट नाही लावायची ती, कारण पाठीवरती घातल्यावरती ती एकदम टाईट होईल. ठीक आहे. तर काय करायचं, अगोदर एका साईडने पट्टी जोडून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचे, हे बघा अशा पद्धतीने मधोमध एक प्लेट टाकायची. हे बघा आणि मग जे थोडं एक्स्ट्राचं आहे, म्हणजे पाठीवरती घातल्यावरती ताणणार ना, त्यामुळे मग तिथे थोडं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे मध्ये. पट्टी एकदमच अशी टाईट इथे लावून घ्यायची नाही आहे, जेणेकरून घातल्यावरती ते कम्फर्टेबल राहील. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी थोडंसं असं लूज ठेवलं आहे. हे बघा असं ओढल्यावरती ते व्यवस्थित टाईट होणार आहे. ठीक आहे. तर याच्या सेंटरमधून आता आपण खालचे जे 2 कोणे आहेत तिथपर्यंत लावण्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे मी. तिला काय करायचं आहे, मधून फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपण मायक्रमची जशी गाठ देतो त्या पद्धतीने ते गाठ देणार आहोत. तर हे बघा मधून फोल्ड करायचे आणि त्यामधून ते 2 ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला स्टिच करायची गरज नाही, ती गाठ पॅक राहील. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि एकदम टाईट करून घ्यायचं आहे तिला आणि मग जे 2 आलेले आहेत खाली पट्टीचे ते आपण त्या कोण्यांवरती जोडून घेणार आहोत. तर ते तुम्ही टाईट लावले तरी चालतील किंवा लूज ठेवायचे असले तरी ठेवले तरी छान दिसतील ते. तर इथे मी थोडंसं लूजच ठेवणार आहे. टाईट ठेवले तरी यावरती काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त आडवी पट्टी जी आहे ती थोडीशी लूज ठेवायची आहे, जेणेकरून काय होतं मग पाठीवरती ताण आला तरी ती व्यवस्थित कम्फर्टेबल राहते. तर इथे मी जिथे गाठ दिली होती तिथे पण थोडंसं स्टिच करून घेतलंय, जेणेकरून ती ढिल्ली होणार नाही गाठण यासाठी. तर आता खालच्या साईडने जे कोणे आहेत त्यावरती मी ते दोन्ही पण पट्टीचे तोंड आहेत ते लॉक करून घेत आहे. तर अशाच पद्धतीने मी एक जोडून घेतलंय आणि त्यात दुसरं पण जोडून घेत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने
व्यवस्थितपणे असं लॉक करून घ्यायचं. वरती जिथे आपण गाठ मारलेली आहे तिथे तुम्ही शो बटन पण लावू शकता तुमच्या चॉईसनुसार. यामध्ये तुम्ही आणखीन काही बदल पण करू शकता किंवा हे नॉट्स ज्या आपण अशा आडवी आणि ह्या टाईप लावलेत तसंच तुम्ही त्या तिरक्या पण लावू शकता. म्हणजे गळ्याला आणखीन तुम्ही वेगवेगळे लुक पण देऊ शकता. म्हणजे लेस पण लावू शकता या गळ्यावरती. पण मला जसं कस्टमरने सांगितलंय तशा पद्धतीने मी केलंय गळ्याचा आकार आणि मध्ये त्यांनी जसे नॉट्स सांगितले होते त्या पद्धतीने. ठीक आहे, तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आहे ही कमेंट्स करून नक्की कळवा. डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर तुम्हाला मी असं एकदम जवळून लुक दाखवते. तर हे बघा एकदम फिनिशिंग सहित गळ्याचा आकार आपला इथे रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.